नाशिक पेठ राज्य महामार्गावरील सावळ घाटात मंगळवारी सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला। दोन अवजड ट्रकच्या मध्ये चिरडला गेल्यानं एका मारुती इको कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या हृदयद्रावक घटनेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय। नाशिकहून पेठच्या दिशेने जाणाऱ्या इको कारला पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली। तीव्र उतारावर या ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं प्राथमिक तपासात समोर आलं। ही धडक इतकी भीषण होती की इको कार समोरील दुसऱ्या एका ट्रकच्या खाली जाऊन दाबली गेली। कारचा पत्राव कापून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं। 3 जणांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान मारुती इको क्रमांक GJ15CR 5659 नाशिकहून पेठच्या दिशेने प्रवास करत होती। त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकचे क्रमांक MS04GF 8901 सावळ घाटातील तीव्र उतारावर अचानक ब्रेक फेल झाले। चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रकनं समोरील इको कारला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात इको कारमधील 2 पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या 2 प्रवाशांना स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढून तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असताना त्यापैकी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला। त्यामुळे मृतांची संख्या 4 वर पोहोचली असून 1 जण अद्यापही गंभीर अवस्थेत उपचार घेतोय। मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। अपघाताची माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह पेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। अपघातानंतर सावळ घाटात दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे अनेक तास वाहतूकही विस्कळीत झाली होती। पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे। दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। नाशिक पेठ मार्गावरील सावळ घाटात सातत्याने भीषण अपघात होत असल्यानं हा घाट मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। घाटातील तीव्र उतार, धोकादायक वळणे, अवजड वाहनांची मोठी वर्दळ आणि अनेकदा होणारे ब्रेक फेलचे प्रकार यामुळे इथं वारंवार जीवघेणे अपघात घडतात। सध्या सुरू असलेले घाट रुंदीकरणाचं काम संथ गतीने सुरू असल्यानं वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी सावळ घाटातील रुंदीकरणाचं काम तातडीनं पूर्ण करावं, जड वाहनांसाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, धोकादायक ठिकाणी अतिरिक्त संरक्षण कठडे, वेग नियंत्रण व्यवस्था आणि आपत्कालीन ब्रेकिंग झोन उभारावेत अशी मागणी केली आहे। या अपघाताचा पंचनामा करून पेठ आणि दिंडोरी पोलीस पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट पुष्कर गांगुडे, पेठ।